नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता आज होतं लक्ष्मीपूजन. स्वामींका नैवेद्य दाखवून सुरुवात केल्या दिवसाची. तेवढ्यात मना इलं माझं मेकअप काय झालं नव्हतं, पण त्यांनी येताना माझ्यासाठी आईस्क्रीम आणला. त्या काय जेवक वाढले आणि आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाऊन घेतलं. शेवटी काय मनाची तयारी ठेवली होती भाऊबीजेची. थोडीशी शॉपिंग केलं. मी पण त्याच्याकडून थोडेसे पैसे घेतले. म्हटलं माका पण दे, माका पण शॉपिंग करूच्या. तेवढ्यात रस्त्यात जाता जत्रा दिसली, पण जत्रेत काय मंडळी काय घेतलं नाही. फक्त हयच्या गजाली करत करत लगेच इलो माघारी. मग जत्रेत पाळण्याकडे बघून मला माझ्याकडे हट्ट करू लागू की माका बसूचा म्हणून. म्हटलं लगीन करूची वेळ आणि तुझा खुळगेपणा काही संपत नाही. म्हटलं पहिला घराकडे चल, मग बघताय तुका. भाऊबीज असल्यामुळे ना मंडळी एटीएमच्या बाहेर लयच भावांची लाईन लागली होती. तेवढ्यात आमचं घसू सोकाटलं. वर्षभर मंडळी मी मनाक ना लय त्रास देते की तू माका गिफ्ट आणत नाही, मी तुझी लक्ष्मी असे ना, तुका काय काळजीच नाही माझी. पण ह्या टायमाने मनानं माझी लाज राखला ना. माका बोललो घराकडे जा, लक्ष्मीपूजनची तयारी कर. तेवढ्यात मी येते. मी पण घराकडे गेलंय, स्वामींची पूजा केलंय आणि तेवढ्यात माका समजला मनाने माका चांदीच्या लक्ष्मीचं कॉईन आणून दिल्यात. आणि शाळेत खाऊच्या बिस्किटांपासून केलेला प्रवास आज सोन्याच्या बिस्किटांपर्यंत येऊन पोचलो, काय कळलाच नाही. शेवटी मंडळी माका काय राहत नव्हतं तुका घर दाखवल्याशिवाय. तर हा माझा छोटासा घर. आणि मम्मीने सुरुवात केली 11 वाजता चकली करू. आणि चकली करून करून डोळे साप झिरपले होते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.